पुण्याच्या कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी मुलाचा गुन्हा बापावरही चांगलाच शेकलाय। कोर्टाने बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बालहक्क कायद्यानुसार विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली, त्यामुळे विशाल अग्रवाल कायद्याच्या कचाट्यात अडकलाय। विशाल अग्रवाल खरे तर पुण्यातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, पण बिघडलेल्या मुलापायी त्याला तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली। मुलगा अल्पवयीन असल्याचं माहीत असतानाही या धनाढ्य बापाने मुलाच्या हाती पोर्शे सारखी अत्यंत महागडी स्पोर्ट्स कार दिली। बरं, ही कार दिली तरी कशाला? तर पब मध्ये जाऊन पार्टी करायला। दारूच्या नशेत धुंद असलेल्या विशाल अग्रवालच्या मुलाने कल्याणीनगर भागात भरधाव कार चालवून दोघांना चिरडलं। या प्रकरणी लेकाच्या बेपरवाईसाठी कोर्टाने बापालाही जबाबदार धरले। बुधवारी विशाल अग्रवालला पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं। बालहक्क कायद्यातील 2015 सालच्या दुरुस्तीनुसार विशाल अग्रवाललाही दोषी धरण्यात यावं अशी आग्रही मागणी पुणे पोलिसांनी कोर्टात केली। त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष का दिलं नाही। आता याच्यामध्ये कायद्याचे आणखी एक दोन मुद्दे आहेत जे कोणीच लक्षात आणून दिले नसतील, तर माझं असं स्पष्ट मत आहे की 2 FIR या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे। यावेळी सरकारी वकिलांनी जोरकसपणे पुणे पोलिसांची बाजू मांडली। आपला मुलगा अल्पवयीन आहे, त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही, तरीही मुलाला वाहन चालवण्याकरता दिलं। तसंच पबमध्ये जायला संमती का दिली, या घटनेचा तपास करायचा आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तसंच अपघातातील वाहनाची नोंदणी का केलेली नव्हती, फरार काळात आरोपीने आपले मोबाईल फोन लपवले होते ते हस्तगतही करायचे, म्हणून 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती सरकारी वकिलांनी कोर्टात केली। तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचं सांगितलं। पोलिसांनी पब आणि बार सील केले असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं। विशाल अग्रवाल यांना नोटीस न देता अटक करण्यात आल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला। त्यावर आरोपी विशाल अग्रवालला आगाऊ नोटीस देण्याची गरज नसल्याचा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर कोर्टाने गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून विशाल अग्रवालला पोलीस कोठडी सुनावली। पुणे कोर्टाच्या या आदेशामुळे हिट अँड रन केसमध्ये पुणे पोलिसांना पहिल्यांदाच मोठा दिलासा मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।